नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते येणार आहेत, सर्व करिता आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, म्हैसूरचा वाघ असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? प्रश्न पहिला, म्हैसूरचा वाघ असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला जातो? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, टिपू सुलतान. प्रश्न दुसरा, हो ती सुंदर स्त्री काकाची मुलगी आहे. काका या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, षष्ठी. प्रश्न तिसरा, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस डॅडॅशच्या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न तिसरा, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस डॅडॅशच्या दिवशी साजरा केला जातो. उत्तर आहे 11 नोव्हेंबर. प्रश्न चौथा, कोणी फाडली माझी वही सर्वनामाचा प्रकार कोणता किंवा ओळखा? प्रश्न चौथा, कोणी फाडली माझी वही सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थक. प्रश्न पाचवा, गैरसमज या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे? प्रश्न पाचवा, गैरसमज या शब्दाचा उपसर्ग कोणता आहे? उत्तर आहे गैर. प्रश्न सहावा, मला सकाळपर्यंत झोप लागली नाही अव्यय ओळखायचा आहे. मला सकाळपर्यंत झोप लागली नाही, त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, शब्दयोगी. प्रश्न सातवा, रास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न सातवा, रास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भरभराट. प्रश्न आठवा, सर्व वेळ घरात बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? प्रश्न आठवा, सर्व वेळ घरातच बसून राहणाऱ्या व्यक्तींना काय म्हणता येईल? तर उत्तर आहे घरकोंबडा. प्रश्न नववा, सखाराम बायडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? प्रश्न नववा, सखाराम बायडर हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे विजय तेंडुलकर. प्रश्न दहावा, फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती, काळ ओळखायचा आहे. प्रश्न दहावा, फाशी झाल्याची बातमी आली तेव्हा त्याची आई देवपूजा करत होती. उत्तर आहे चालू भूतकाळ. प्रश्न 11, कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या देशात आहे? कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 12, 2019 या वर्षीचा मिस युनिव्हर्सल हा किताब कोणी पटकविला? प्रश्न 12, 2019 या वर्षीचा मिस युनिव्हर्सल हा किताब कोणी पटकविला? त्याचं उत्तर आहे जोजुबेनी तुझी. प्रश्न 13, BSF ने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालीलपैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? प्रश्न 13, BSF ने सुरू केलेले सुदर्शन अभियान हे खालीलपैकी कोणत्या देशातून होणाऱ्या घुसखोरी विरुद्ध आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 14, 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? प्रश्न 14, 2021 या वर्षी होणारी जनगणना ही कितवी जनगणना आहे? उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 16. प्रश्न 15, पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न 15, पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष.
प्रश्न 16. रेटिनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत डॅश आहे. प्रश्न 16. रेटिनॉल या जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत डॅश आहे. तर उत्तर आहे गाजर. प्रश्न 17. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. प्रश्न 17. भारतात व्यापार करून सत्ता काबीज करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1600. प्रश्न 18. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालीलपैकी कोठे आहे. प्रश्न 18. श्री विनायक हे अष्टविनायक स्थान खालीलपैकी कुठे आहे. उत्तर आहे महाड. प्रश्न 19. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे. प्रश्न 19. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे झाला आहे. तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मानस सरोवर. प्रश्न 20. विशालच्या डाव्या हातात उत्तर दिशा आहे तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल. प्रश्न 20. विशालच्या डाव्या हाताला उत्तर दिशा आहे तर विशाल कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल. तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व दिशा. प्रश्न 21. खालीलपैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असे म्हणतात. प्रश्न 21. खालीलपैकी कोणाला शहराचा प्रथम नागरिक असं म्हणतात. तो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महापौर. प्रश्न 22. नुकतेच GI टॅग प्राप्त झालेले खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेष आहे. प्रश्न 22. नुकतेच GI टॅग प्राप्त झालेला खाद्यपदार्थ रसगुल्ला हे कोणत्या राज्याचे विशेषण आहे. उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते. प्रश्न 23. राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते. उत्तर आहे यशवंतराव. प्रश्न 24. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत. प्रश्न 24. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत. उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात. प्रश्न 25. खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाचे पाय हत्तीसारखे जाड होतात. तर उत्तर आहे हत्तीरोग. प्रश्न 26. जम्मू काश्मीरमध्ये झालेले बदल लक्षात घेता सुद्धा देशात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली आहे. प्रश्न 26. जम्मू काश्मीरमध्ये झालेले बदल लक्षात घेता सुद्धा देशात केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली आहे. तर उत्तर आहे 9. प्रश्न 27. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात. प्रश्न 27. लोकसभेत जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात. तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 550. प्रश्न 28. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेत आहे. प्रश्न 28. सत्यम शिवम सुंदरम हे घोषवाक्य कोणत्या संस्थेत आहे. तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शन. प्रश्न 29. सन मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत त्या कोणत्या देशाच्या आहेत. सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान बनल्या आहेत त्या कोणत्या देशातल्या आहेत. त्याचं उत्तर आहे मित्रांनो फिनलँड. प्रश्न 30. हिऱ्याच्या कानी डॅश राज्यात आहेत. प्रश्न 30. हिऱ्याच्या कानी डॅश राज्यात आहेत. उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 31. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. प्रश्न 31. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. उत्तर आहे लाहोर. प्रश्न 32. कोणती कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबंधित आहे. प्रश्न 32. कोणती कलम अस्पृश्यता निवारणाच्या संबंधित आहे. तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 17. प्रश्न 33. अजूम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न 33. अजुम चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 34. चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? प्रश्न 34. चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नीळ. प्रश्न 35. मित्र, प्रेम आणि शत्रू, तर पुढं काय येईल विद्यार्थी मित्रांनो? तिरस्कार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. जर या व्हिडिओची PDF कुणाला पाहिजे असेल त्याने